नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये आपण जी.के. आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्न पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, MH58 ही खालीलपैकी कोणाची नवीन ओळख आहे? ऑप्शन्स आहेत बघा, वसई विरार, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, परळी वैजनाथ. उत्तर माहीत असेल तर लगेचच उत्तर कमेंट करायचं आहे. योग्य उत्तर असणार आहे बघा या प्रश्नाचं मीरा भाईंदर. ठीक आहे, MH58 ही मीरा भाईंदर शहराची नवीन ओळख असणार आहे. या ठिकाणी RTO कार्यालय सुरू झालेलं आहे. ठीक आहे, MH58 असं ते RTOचा नंबर आहे. ओके, मीरा भाईंदरला फॉर्म भरणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. हे 58वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा भाईंदर या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, गुजरातमध्ये वंतारा वाईल्ड लाईफ सेंटर कोणत्या कंपनीने बनवले आहे? ऑप्शन्स आहेत टाटा, बजाज, बिर्ला, रिलायन्स. काय उत्तर असणार आहे? तर गुजरातमध्ये जे वंतारा बनवलेलं आहे ते बघा रिलायन्स या कंपनीने बनवलेलं आहे. अनंत अंबानी यांनी बनवलेलं आहे. ठीक आहे, जामनगरमध्ये आहे गुजरात या ठिकाणी. ठीक आहे, स्थापना झालेली आहे 4 मार्च 2025. ठीक आहे, 4 मार्च 2025ला या वंताराची स्थापना झालेली आहे, जे गुजरातमधील जामनगर या ठिकाणी आहे. अनंत अंबानी यांनी बनवलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, संविधानामध्ये घटनादुरुस्ती कोणत्या कलमान्वये केली जाते? ऑप्शन्स आहेत कलम 124, कलम 368, कलम 315, कलम 324. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, कलम 368. ठीक आहे, आपल्या संविधानामध्ये जी घटनादुरुस्ती होते ती कलम 368 नुसार केली जाते. ठीक आहे, आता या ठिकाणी कलम 124 जे आहे बघा ते आहे, यानुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. ठीक आहे, कलम 124 नुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. कलम 315 नुसार केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात येते. त्यानंतर कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होत नाही? ऑप्शन्स आहेत स्वाईन फ्लू, डेंग्यू, एड्स, कुष्ठरोग. कोणता आजार आहे? तर कुष्ठरोग हा जो आजार आहे तो विषाणूमुळे होत नाही. ठीक आहे, हा आजार आहे तो जीवाणूमुळे होतो आणि जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री. ठीक आहे, मायकोबॅक्टेरियम लेप्री असं कुष्ठरोगाच्या जीवाणूचं नाव आहे. स्वाईन फ्लू हा आजार विषाणूमुळे होतो, विषाणूचं नाव आहे H1N1. एड्स हा आजार देखील विषाणूने होणार आहे, HIV असं त्या विषाणूचं नाव आहे. डेंग्यू हा आजार विषाणूमुळे होणार आहे, याच्या विषाणूचं नाव आहे बघा DEN1, DEN2, DEN3, DEN4. ठीक आहे, असे विषाणूची नावं आहेत डेंग्यूच्या. त्यानंतर प्रश्न आहे, ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम कोणत्या संघाच्या नावावर आहे? ICC चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, न्यूझीलंड. ठीक आहे, ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम हा न्यूझीलंड संघाच्या नावावर आहे. बघा 362 धावांचा हा विक्रम आहे फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल. ठीक आहे, इतर फॉर्मॅट नाही, फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 362 धावांचा जो विक्रम आहे तो न्यूझीलंडच्या नावावर आहे आणि हा साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध बनवलेल्या धावा आहेत 362. दुसऱ्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया 356 रन्स. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, ICCच्या सर्व क्रिकेट फॉर्मॅटमध्ये संघाला फायनलमध्ये पोहोचवणारा कर्णधार कोण बनलेला आहे? ऑप्शन आहेत बघा, स्टीव्हन स्मिथ, मिचेल सँटनर, टेम्बा बाउमा, रोहित शर्मा. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, रोहित शर्मा. ठीक आहे, रोहित शर्मा हा ICCच्या सर्व क्रिकेट फॉर्मॅटमध्ये संघाला फायनलमध्ये पोहोचवणारा कर्णधार बनलेला आहे.
त्यानंतर प्रश्न आहे, भारतामध्ये सरोगसी कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? संमत झाला असं विचारलेलं आहे, लागू झाला असं विचारलेलं नाही. ठीक आहे, ऑप्शन आहेत 2021, 2022, 2023, 2024. काय उत्तर असणार आहे बघा. तर ऑप्शन क्रमांक ए 2021. भारतामध्ये सरोगसी हा जो कायदा आहे तो 2021 मध्ये संमत झाला आणि 2022 मध्ये लागू झाला. हे दोन्ही प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता सरोगसी म्हणजे काय? तर सरोगसी म्हणजे दुसऱ्या जोडप्यासाठी मूल जन्माला घालण्याची व्यवस्था. ठीक आहे, म्हणजे एखाद्या कपलला जर मूल होत नसेल, ठीक आहे, एखाद्या कपलला मूल होत नसेल तर त्या कपलसाठी मूल जन्माला घालण्याची व्यवस्था म्हणजे सरोगसी होय. आता जी महिला मूल जन्माला घालते तिला सरोगेट मदर असं म्हटलं जातं. ठीक आहे, जी महिला दुसऱ्या कपलसाठी मूल जन्माला घालते तिला सरोगेट मदर असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, शक्तिस्थल हे खालीलपैकी कोणाचे समाधी स्थळ आहे? ऑप्शन्स आहेत महात्मा गांधी, इंदिरा गांधी, गुलजारीलाल नंदा, यशवंतराव चव्हाण. काय उत्तर असणार आहे? तर बघा, शक्तिस्थल हे इंदिरा गांधी यांचं समाधी स्थळ आहे. ठीक आहे, नवी दिल्ली या ठिकाणी आहे. महात्मा गांधींचं समाधी स्थळ कोणत्या नावाने ओळखले जातं? तर राजघाट नवी दिल्लीलाच आहे. त्यानंतर गुलजारीलाल नंदा यांचं जे समाधी स्थळ आहे ते कोणत्या नावाने ओळखलं जातं? नारायण घाट हे गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी आहे. यशवंतराव चव्हाण यांचं समाधी स्थळ कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर प्रीती संगम हे महाराष्ट्रातील कराड या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न आहे, तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? ऑप्शन्स आहेत प्राध्यापक व्ही उमा, डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर, प्राध्यापक नईमा खातून, डॉक्टर शशिकला वंजारी. काय उत्तर असणार आहे? तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक बी डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर या तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या प्रकरणांची चौकशी कोणत्या विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आहेत केंद्रीय अन्वेषण विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, इंटेलिजन्स ब्युरो, संशोधन आणि विश्लेषण विभाग. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक ए केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBI. ठीक आहे, CBI कडे डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या प्रकरणांची चौकशी सोपवण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय यालाच PMO असं म्हटलं जातं, याचं नाव बदलून नवीन नाव काय ठेवलेलं आहे? ऑप्शन्स आहेत लोकभवन, कर्तव्य भवन, सेवातीर्थ, न्याय भवन. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी सेवातीर्थ. ठीक आहे, आता पंतप्रधानांचं जे कार्यालय आहे त्याला PMO म्हटलं जाणार नसून सेवातीर्थ असं म्हटलं जाईल. त्यानंतर प्रश्न आहे, टॉप 100 शस्त्र निर्मिती कंपन्यांमध्ये भारतातील कोणत्या कंपनीचा समावेश झालेला आहे? ऑप्शन्स आहेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, माझगाव डॉकयार्ड लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. या ठिकाणी टॉप 100 शस्त्र निर्मिती कंपन्यांमध्ये दिलेल्या तिन्ही पर्यायांचा समावेश झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 17 वर्षाखालील फिफा विश्वकप 2025चा विजेता कोण ठरलेला आहे? ऑप्शन्स आहेत इटली, अर्जेंटिना, स्पेन, पोर्तुगाल. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक डी पोर्तुगाल हा 17 वर्षाखालील फिफा विश्वकप 2025चा विजेता ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, स्वदेशी बनावटीची INS तारागिरी ही युद्धनौका कोणी विकसित केली आहे? ऑप्शन्स आहेत हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, गोवा शिपयार्ड लिमिटेड, कोचीन शिपयार्ड लिमिटेड. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन बी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या कंपनीने स्वदेशी बनावटीची INS तारागिरी ही युद्धनौका विकसित केलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील कार्यालय व त्यांची बदलण्यात आलेली नावे यांचा योग्य पर्याय निवडा. ऑप्शन्स आहेत राजभवन, लोकभवन, केंद्रीय सचिवालय, कर्तव्य भवन,
पंतप्रधान कार्यालय, न्याय भवन. पर्याय अ आणि ब दोन्ही. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक ए, राजभवन. ठीक आहे. राजभवनचं नवीन नाव आता करण्यात आलेलं आहे लोकभवन आणि हा योग्य पर्याय आहे. पंतप्रधान कार्यालयाचं आपण आताच पाहिलं सेवातीर्थ असं नाव झालेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे ओडीआय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज कोण ठरलेला आहे? ऑप्शन्स आहेत ग्लेन मॅक्सवेल, ट्रॅव्हिस हेड, रोहित शर्मा, रिषभ पंत. काय उत्तर असणार आहे? तर रोहित शर्मा हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरलेला आहे. अशा प्रकारे आपण महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला मित्रांशी शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.